हे आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करोणी पाच रंगाचा शृंगार करोणी पाच रंगाचा शृंगार करोणी ऐशा पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी जय हो. पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी ओ पहिली गवळण रंग सफेद जशी भाई चंद्राची ज्योत पहिली गवळ रंग सफेद जशी चंद्राची ज्योत काकणे चांदणी लखलखित आणि एका तिची मात गगनी चांदणी लखलखित ऐका तिची मात मंथन करीत होती दारात धरुणी कृष्णाचा बाई हात हे मंथन करीत होती दारात धरुणी कृष्णाचा जय हो पाच हो पाच गवळणी आहा पाच हो पाच गवळ पाच रंगाचा शृंगार करोणी पाच रंगाचा शृंगार करोणी पाच रंगाचा शृंगार करोणी आयशा पाच हो पाच गवळणी आयशा पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करोनी विको द्या विको रंगाचा शृंगार करोनी पाच रंगाचा शृंगार करोनी हे दुसरी गवळण भाळी भोळी रंग हळदी होणी पिवळी ही दुसरी गवळण भाळी भोळी रंग हळदी होणी पिवळी पिवळा पितांबर नेसून आली अंगी बुटेदार चोळी पिवळा पितांबरने सोनी आली अंगे बोटेदार ओ एक लहान तनू मरकवळी जशी व्हायचा चाफ्याची होकळी एक लहान तरू मरवळी जशिबाई चाफ्याची जय हो पाच हो पाच गवळणी आहा पाच हो पाच गवळ पाच रंगाचा शृंगार करोणी पाच रंगाचा शृंगार करोणी पाच रंगाचा शृंगार करोणी आयशा पाच हो पाच गवळणी आयशा पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुनी पाच रंगाचा शृंगार करुनी पाच रंगाचा शृंगार करुनी हो तिसरी गवळण रंग काळा नेसून आली ही चंद्रकळा श्री गवळ रंग काळा जय हो, टाळी, टाळी. चंद्रकळा काळे काजळ लिहून डोळा रंग तिचा हो सावळा काळे काजळ लेवून डोळा रंग तिचा हो सावळा काळी गळसरी घालून निघळा आणि राज सोहळा काळी गळसरी घालून गळा आली राजस जय हो पाच हो पाच गवळणी आहा पाच हो पाच गवळ पाच रंगाचा शृंगार करोणी पाच रंगाचा शृंगार करोणी पाच रंगाचा शृंगार करोणी आयशा पाच हो पाच गवळणी आयशा पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुनी जय हो पाच रंगाचा शृंगार करुनी पाच रंगाचा शृंगार करुनी हे चौथी गवळण रंग लाल लाली लाल ही लाल चौथी गवळ रंग लाल 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 ही लाल कपाळी कुंकुम श्री ही लाल भांगी भरोनी गुलाल कुंकुम श्री लाल भांगी भरोनी गुलाल मुखी रंग विढा लाल जशी भाई डाळिंबीचे फुल मुखी विडा रंग लाल जशी डाळिंबीचे जय हो पाच हो पाच गवळणी आहा पाच हो पाच गवळ पाच रंगाचा शृंगार करोणी पाच रंगाचा शृंगार करोणी पाच रंगाचा शृंगार करोणी एश पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुनी पाच रंगाचा शृंगार करुनी पाच रंगाचा शृंगार करुनी पाची गवळण हिरवा रंग पाहता हो ग्या झाल्या दंग गवळण हिरवा रंग पाहता उभ्या झाल्या दंग हिरव्या काकणाचा महारंग जशी भाई आरशात जडल्या बिंब हिरव्या काकणाचा रंग स्वयंर्षद पिले बिंब फुगडी खेळता कृष्णा संग गातो एक नाथ भंग फुगडी खेळता कृष्णा संग गातो एकांत हो पाच हो पाच गवळणी आहा पाच हो पाच गवळ पाच रंगाचा शृंगार करोणी पाच रंगाचा शृंगार करोणी पाच रंगाचा शृंगार करोणी आयशा पाच हो पाच गवळणी आयशा पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुनी पाच रंगाचा शृंगार करुनी पाच रंगाचा शृंगार करुनी तुला
माहिती असेल किंवा नसेल बरं का महिला मंडळ, तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का पुरुष मंडळ बरं का, पण मागच्या महिन्यामध्ये आपल्या इथं मी लातूरला आलते बरं का, लातूरला बरं का, तिथे की नाही माझं बरं का, तिथे की नाही माझं. एवढ्या लोकांना सांगायचे म्हणलं मग की मला नुसतं टेन्शन आल्यासारखंच होतं, पण सांगते का बरं का, लातूरला की नाही माझं लग्न झालं बरं का. आपल्या गावात चालतं की वरडा माझ्या लग्नाला, कोण कोण आलं तर माझ्या लग्नाला हात वर करा बरं, कोण कोण आलं तर माझ्या लग्नाला, हा वा वा भरपूर आलते बरं का. ही म्हातारी आली की खांबाला चिकटून बसलेली, आता कशी लागली डोळे वाटरून पाहायला. आता काय सांगायचं म्हणली, पोरगले चांगले, पोरगले चांगले, देखना दिवाय तोंडावर ना खाईन. कुठं बसलं होते पेंट्या येऊ काही, ए आलता का नाही लग्नाला, होय मन नाही तर अंगा उडी हाणीत असते बघ. आलता काय सांगायचंय, कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती, टपावर बसून आला बरं का. आलाची आला, लग्नात पहिल्या पंक्तीला गिळायला बसला, करदुडा तुटूस तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेला बरं का. पण ते काही का असं ना बरं का, लग्न एवढं थाटात पार पडलं बरं का, पण घाईमध्ये तुम्हाला माझा नवरा दाखवायचा राहून गेला. आमचे मिस्टर कुठं बसले तू, कसा दिसतोय आमचा जोडा, कसा दिसतोय माझा परश. पण तुम्ही म्हणाल पोरी तू एवढी तरणी दिसतीस, तुम्ही म्हणाल तू एवढी तरणी दिसतीस, मग मॉडेल का जुनं पकडलंस. पण बरं का आमच्या यांचा एक स्वभाव फार गोड आहे बरं का. पाहिजे तुम्हाला, खाली बसव, इकडं स्टेरिंग इकडे फिरवांगास, उठा. पाहिलं का किती गोड स्वभाव, बसाव खाली, बस, उठा. पाहिलं का किती गोड स्वभाव आहे बरं का. महिला मंडळ, नवरा असा पाहिजे बरं का, नवरा असाच पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे, उठ म्हणलं की उठलं पाहिजे, एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळ सुटला पाहिजे. हा यांचा स्वभाव मला फार आवडला बरं का. पण काय सांगू तुम्हाला, काय सांगायचं, लग्न झालं, नांदायला गेले, पण मॉडेल लय कडून निघालं. आणखीन हसतोय कसा बघा की. पण तुम्ही म्हणाल आल्यालाच लागली नवऱ्याच्या घरानं सांगायला, हिला नेमकं झालं तरी काय बरं. पण मला सांगा, संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे, पाहिजे का नाही चांगलं घर. पण काय सांगायचं, लग्न झाल्यापासून बघते मोडदेनं साधं घर तरी बांधलंय का. आणखीन बघतोय कसा बघा की, मोडकच घर आणि पडकच छप्पर बरं का मंडळ. मोडकच घर बरं का, ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं. आणखीन बघतोय कसा बघा की, आवाज द्या. मोडकच घर आणि पडकच छप्पर. ते म्हणते असू द्या, मोडकं घर राहायला काय हरकत नाही, पण कमीत कमी देवाला देवघर तरी पाहिजे. कारण आमचे एकनाथ महाराज म्हणतात, किती मोठं घर असू द्या, त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घरला शोभा नाही. कितीही मोठा बंगला असू द्या, त्या बंगल्यासमोर जर तुळशी वृंदावन नसेल तर बंगल्याला शोभा नाही. तसं दादून किती मोठं गाव असू द्या, त्या गावामध्ये जर एखादं भगवंताचं मंदिर नसेल तर गावाला सुद्धा किंमत नाही. आणि तसा हा माणसाचा जन्म आहे बरं का. माणूस किती मोठा असू द्या, किती पैशावाला असू द्या, किती सत्ता त्याच्या हातामध्ये असू द्या, परंतु त्याच्या, तुम्ही लांब जाऊ नका, मला करमत नाही.
माणूस किती मोठा असू द्यात, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये जर गणपती बाप्पाला जागा नसेल, त्याच्या मुखामध्ये जर गणपती बाप्पाचं नामस्मरण नसेल, तर महाराज म्हणतात त्याच्या आयुष्याला सुद्धा काही किंमत नाही. म्हणून म्हणते मोड गज घर आणि पडकच छप्पर आणि यांच्या देवाला देवघर नाही. म्हणून म्हणते दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, आणि हा दादला नको नवरा नको, हा दादला नको ग बाई, नवरा नको दादला नको, दादला नको ग आणि हा बाई, विको नवरा नवरा आणि हा दादला आणि यो ठोंब्या. आणखीन हसायला तरी काय वाटते का? बघा कसं हसतो. अहो तुम्ही म्हणाल नुसत्या घरासाठी नवरा सोडतेस का, पण नुसत्या घरासाठी नवरा सोडायला काय येडी हाय होय मी? मला सांगा, अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे का नाही? पाहिजे का नाही चांगली साडी? पण काय सांगायचं, लग्न झाल्यापासून बघते मोडदेनं साधी साडी तरी घेतली का? आणि बघा ना स्वतः कसा कडक टोपे घालून फिरतोय. मला कधी साडी घेतलेली सुद्धा आठवत नाही. पण तुम्ही म्हणाल आत्ताच 5 साड्या बदलल्यास की? कुठून आणल्यास ह्या 5 साड्या? खोटं बोलतीस का? पण या 5च्या 5 साड्या आमच्या ह्यांनी मला दिल्या नव्हत्या. ह्या 5च्या 5 साड्या आमचे प्रवीण जाधव यांनी मला भेट दिल्या. प्रवीण दादा म्हणले तू काळजी करू नको, आमच्या गावाला येतीस मग जुनी साडी का घालतीस? म्हणून प्रवीण दादानं 5च्या 5 साड्या भेट दिल्या. म्हणून तरी कशी बसी 4 चौकीत आली. नाही तर काय सांगायचं, लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होती. अहो लग्न झालं तसं एकच साडी, तीच पिळावी तीच नेसावी, तीच पिळावी तीच नेसावी. अहो यांच्या त्रास नव 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. पण रोज आंघोळीचे गोळे घेते. मग काय करू? फाटकचं लुगडं आणि तुटकीचं चोळ. ऐका, कोणतं लुगडं फाटकाय, कोणती साडी फाटकी? ही साडी फाटकी नाही, अंगावरचं लुगडं फाटकं नाही. नाथ महाराज म्हणतात आज या कलियुगामध्ये माणुसकी नावाचं लुगडं फाटलंय, नाता नावाची चोळी फाटली. तिला शून्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे, विश्वास नावाची सुई पाहिजे. पण आज या कलियुगामध्ये नात्यामध्ये प्रेम राहिलं नाही, गोडवा राहिलं नाही, नात्यामध्ये विश्वास राहिला नाही. आणि ज्या नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास नसतो ती नाती जास्त दिवस टिकत नसतात. म्हणून नाथ महाराज म्हणतात असा विकल्प नावाचा नवरा नको. कारण एकदा का विकल्प माणसाच्या जीवनामध्ये आला तर विकल्प माणसाला प्रपंचही करू देत नाही आणि परमार्थही करू देत नाही. म्हणून म्हणते हे फाटकचं लुगडं आणि तुटकीचं चोळी आणि तिला शिवण वापरी म्हणलं पण तिला शिवायला दोरा घेऊ नाही. म्हणून म्हणते नवराच नको बरं का. मी म्हणते नसुद्धा चांगली साडी घालायला काय हरकत नाही, नसुद्धा चांगलं घर राहायला काय हरकत नाही, पण कमीत कमी घरामध्ये खायला तरी पाहिजे की नाही, जेवायला पाहिजे का नाही. पण बघा ना श्रावणातल्या पंक्ती खाऊन कसा बोक्यासारखा फुगलाय. वरतून हसतोय कसा बघा की. अहो मला नुसती जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वरती यालाची धार सुद्धा नाही. खोटं सांगत नाही मावशी, माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. पण बघा ना यांच्याकडे आल्यापासून कशी उदबत्ती छाप झाली, यांचा लागला कंदील भडकायला. फाटकचं लुगडं तुटकीचं चोळी तिला शिवायला दोरा की हो नाही, जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धार की हो नाही. सुरतेचे मोती गोळ धाव सोने यांच्या राज्यात लेणे नाही, मोडकासा पलंग तुटकी शनिवार वर नरम बिछाना नाही. मला सांगा महिला मंडळ, सर्वात जास्त बायकांना काय आवडतं? सर्वात जास्त महिलांना काय आवडतं? कोण म्हणलं भांडायला आवडतं? भांडायच्या विषय सोडा बरं का. सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं, दागिना आवडतं का नाही खरं सांगा बरं. काय सांगू, अहो लग्न झाल्यापासून बघते मोड देणं साधा फुटका म्हणे तरी गळ्यात बांधलाय का. आणखीन बघतोय कसा बघा. अहो कुठं हळदी कुंकवाला गेलो कोणी म्हणायचं ताई सत्यांचं नाव घ्या की, ताई सत्यांचं नाव घ्या की, पण मुर्द्याचं नाव सुद्धा घे वाटत नाही. पण तुम्हा सर्वांचा एक मान राखते, यांचं एक शेवटचं नाव घेते बरं का. आणि यांना इथं सोड चिठ्ठी देते. घटस्फोट. मुंबईला पडलं पाऊस, पुण्याला आला सडाका. नको जाऊन दे, एवढ्या लांब नको, तुम्ही एवढा खर्च केला इथंच पाऊस पडते बरं का. औशाला पडला पाऊस, मंगरूळला आला सडाका. औशाला पडला पाऊस, मंगरूळला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मर्याचा तडाका. आणखी एक घे की. आणखीन एक घेऊ. म्हणजे तुमच्या जवळचे दिसतात हा. हो नाही कलरनं ओळखलं तुमची भावकी दिसते. बरं घेते आहे का कारभारी, तुम्ही बसून घ्या खाली बस. डॉक्टरनं सांगितलं जास्त उभं करू नका, गुडघ्याचा त्रास आहे त्यांना. नाव घ्या, नाव. भाऊजीलाच घाई करतात.
बरं का शेवटचं नाव घेते का पहाटेच्या पारी कोंबडं कुकत पहाटेच्या पारी कोंबडा कुकत आणि जे आमचं भारुड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकत एका जनार्दनी समरस झाले न तो रस येथे नाही. सोनं सोनं म्हणजे काय का गळ्यामध्ये घातलं जातं जे कानामध्ये नाकामध्ये जे घातलं त्याला सोनं असं म्हणतात. पण संत एकनाथ महाराज म्हणतात अंगावरती किती सोनं घाला महिला मंडळ. माणूस मेल्याच्या नंतर हे सगळं सोनं इथंच ठेवलं जातं. सगळं सोनं अंगावरचे काढून घेतलं जातं. सोबती काही येत नाही. हो पण संत एकनाथ महाराज म्हणतात त्या अंगावरती एक दागिना असायचा तो जो सोबती येतो ती म्हणजे गळ्यामध्ये असणारी पवित्र अशी तुळशीची माळ आहे बरं का. माणूस मेल्याच्या नंतर कोणाची हिंमत होत नाही तेवढी तुळशीची माळ काढून घ्या म्हणण्याची बरं का. म्हणून इथं बसलेली मंडळी ज्यांच्या गळ्यामध्ये माळे नाहीत त्यांनी उद्याच माळी घाला आणि ज्यांच्या गळ्यामध्ये आधीपासून माळे असतील त्यांनी उद्याच माळी टिकवा. कारण कोरोनामध्ये ज्यांनी माळी काढल्या बरं का देवानं त्यांचा नंबर पहिला लावला. म्हणून गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. सुरतेची मोती गोळ धाव सोने यांच्या राज्यात लेणी नाही. एका जनार्दनी समरस झाले आणि तो रस येथे नाही म्हणून म्हणते नवरस नको बरं का. बरं का पण जाऊन द्या नवरा बिचारा कसं का असं बरं का. नवरा बिचारा कसं का असं बरं का. पण मला की नाही चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं इथं का खोटं वाटतं तुम्हाला. माझा नंबर 1चा पिंटे जाऊ का. कुठं बसलाय कुठं बसलाय या हा बाय ओ कसा दिसतोय माझा अमिताभ बच्चन. कसा बसला बघा जणू का बाबळीच्या खोडावर बसलाय. पिंट्यावर सरक हो पिंट्या ए पिंट्या हे का आपला पप्पा ए आपला पप्पाला मस्तपैकी गोड टाटा कर पप्पाला मस्तपैकी गोड पप्पी द्यास. वा सगळं ऐकतोय मॉडेल बापा गेले. काय सांगायचं बरं का. हा माझा नंबर 1चा पिंट्या बरं का. पहिल्या लॉकडाऊन मधलं पिंट्या वर सरक बरं का मंडळी बरं का. बळीराम भोसले बरोबर. बळीराम भोसले यांनी पोराच्या डायपरसाठी 101 रुपये दिले. पिंट्यावर सर घसरायला हे वटकन लावती खालून बरं का. हे माझा नंबर 1चा पिंट्या बरं का. पहिल्या लॉकडाऊन मधलं ए पिंट्या ए बाळा लय बरं वाटत असं नाही. अशा उतरते वयात अशी कवळी मम्मी सापडली. नशीब काढलं बघा पोरनं.
मावशो किती महिन्याचं असेल हो? अहो आत्ताशी 6 महिना झालाय. आणखीन लेकराला दुधाचे दात पण आले नाहीत बघा. आणखीन लेकरला नीट जावळ पण आलं नाही. पिंट्या ए बाळा हे बघ मी पिंट्या म्हणलं बरं का मोठ्यानं अवघं मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? अवघं मम्मी. ए पिंट्या अवघं मम्मी. पिंट्या अवघं मम्मी. पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखीन उतरली नाही. असं दे बर का. काय सांगावं कोण्या गिरणीचं पीठ खातोय कोणाष्टो मुलखाचा जडची जड लागतोय. रामदेव बाबाचा आटा हाणतो काय कोणाष्ट. पिंट्याला हे मुलखाचा जड लागतो बरं का. ठेवते खाली नाही तर कंबरड कटकन मोडलं. पिंट्या तुझे चुन्याची डबी लई टोचायली. टाळ्या एकदा जोरदार. हा माझा नंबर 1चा पिंट्या बरं का. तुम्हाला 2 नंबरचं पोरग धावते. कसा दिसतोय माझा गुलाबजामुन. कसा बसला बघा जणू का छोट्या हातीत बसलाय. पिंट्या हे पप्पा हे बघ आपला मिशीवाला पप्पा बर का. ए पिंट्या कुठे गेलता? कुठे गेलता? कार टागाव दिसते. कुठे गेलता? संडासला. तरी म्हणलं इथं आल्यापासून वास कळता येत होता. काय सांगायचं हे 2 नंबरचं बरं का. हे दुसऱ्या लॉकडाऊन मधले बर का. पोरग थोडस घाबरलंय बरं का. पोरग माझ्याकडे बघतोय विचार करतोय म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते. दिसते का नाही? दिसते का नाही? लय जवळ नको नाही तर टोचल. पोरग म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते पण याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून. पिंट्या हे पिंट्या वल लागलं मुतला बितला नाही ना. तस काय करू नको. साडी आज डायक्लीन करून आणली. काय सांगायचं लेकर एवढं गुणाचं बरं का. पण कोणाची दृष्ट लागली का काय कोणास ठाऊक. लेकरला कोणाची नजर लागली का काय कोणास ठाऊक. सकाळपासून पोरग रडायचंच थांबना गेलंय बरं का. ए नाही ए नाही काय झालं? काय झालं? ए नाही 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 नाही. ए नाही काय झालं? पप्पानं मार. गप तू करा तुडीत असती गप. काय झालं? पप्पानं मारलं. पप्पानं मारलं होय मान. पप्पाची एवढी हिंमत तुला मारायची काळजी करू नको. आपण दोघं मिळून पप्पाला मारू. हो म्हणते. ए नाही ए नाही 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 गप्प बस गप्प बस गप्प बस. तुला मोदक देते खायला गप्प बस. सकाळपासून पोर रडायचंच थांबा. शेजारची म्हातारी पळत आली मला म्हणली ते पोरला पिंक ग्रॅप बॉटल म्हणते ते पाजून बघ. पोर रडायचं थांबल. खोटं सांगत नाही मावशी. त्या म्हातारीचं ऐकून पोरला चांगली 2 बाटली दारू पाजली. मी कशाला कमी करते. तरी सुद्धा पोर रडायचंच थांबला. एक शेवट चांगला गीत गाऊन बघते. पोर रडायचं थांबलं तर ठीक नाही तर बापाचे हवाले करते. बघा कसा बघतोय. रडता राही ना बाळ माझं रडता राही ना. 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 नाना परी समजाविते मागील ते खाया देते. परी समजाविते मागील ते खाया देते. थापटोनी निजविते थापटोनी निजविते हलविते पाळणा. रडता राही ना बाळ माझं
माझ रडता राहीना, रडता राहीना बाळ माझ रडता राहीना. सिंगल फेज लाईट व्होल्टेज कम पडते म्हणून धरसोड करते. नाना परी करीतो छंद, रडतो हाच स्पंद स्पंद, नेत्रातून वाहती बुंद, नेत्रातून वाहती बुंद, त्याचा डोळा लागेना. रडता राहीना बाळमा रडता राहीना, रडता राहीना बाळ माझ रडता राहीना, रडता राहीना बाळ माझ रडता राहीना, रडता राहीना बाळ माझ हे रडता राहीना बाळ माझ रडता राहीना. तो चंदन रडतो हा सुंदर चित्रवाटे बहती गुंड याचा डोळा लागना. रडता राहीना बाळ माझं रडता राहीना, रडता राहीना बाळ माझं रडता राहीना, रडता राहीना माझं रडता राहीना, रडता राहीना बाळ माझं रडता राहीना. कुठे गेलो, कुठं बसलोय? कुशल मम्मीला लाता मारतोय. पोटी भरून या दम, सर्वांगी सुटला घाम, एका जनार्दनी प्रेम, यशोदेशी मामीना बरका मंडळी. असा सोन्यासारखा संसार बरका, असा सोन्यासारखा संसार, सोन्यासारखे लेकरं बाळ आणि असा सोन्यासारखा नवरा. बघतोय कसं बघा की. पण संसाराला लागली नजर, आणि संसाराला लागली नजर, आणि माझ्या नवऱ्याला लागलं दारूचं व्यसन. पण तुम्ही म्हणताना यांना घेताना कधी पाहिलं, घेताना कधी पाहिलं नाही. तसे आमचे हे रोज रोज घेत नाहीत बरं का, रोज रोज घेत नाहीत, खूप स्टँडर्ड आहेत. आठवड्यातून फक्त 6 दिवस घेतात, रविवारी तेवढी सुट्टी टाकते, तसे लई इमानदार आहेत बरं का. पण जिचा नवरा दारुडे असतो ना, तिला माहिती संसार किती दुःखाचा असतो. जिचा नवरा दारू पिऊन मेला, व्यसन करून मेला, तिला माहिती हे जीवन किती कष्टाचं असतं दादांनो. हो, म्हणून नेहमी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगत असतो, कुठल्या प्रकारचं व्यसन करू नका. तरुणांना सांगणे, तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका, सिगारेट पिऊ नका, आणि दारू तर अजिबात पिऊ नका. का माहितीये? कारण दारू पिण्यापेक्षा एक वेळ विष पिलेलं चांगलं बाबा, विष पिलेलं चांगलं. का माहितीये? क्योंकि जहर खाने वाला अकेला मरता है, जहर खाने वाला अकेला मरता है, लेकिन दारू पीने वाला पूरे परिवार को बर्बाद कर देता है. म्हणून दारूच्या बॉटलवर सुद्धा लिहिलेलं असते की शराब सेहत के लिए हानिकारक है. गुटख्यावर सुद्धा लिहिलेलं असते किंवा तंबाखू खाना सेहत के लिए हानिकारक. कशाला खाताय दादून? हो, म्हणून कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. नवऱ्याचं व्यसन सुटा म्हणून तुळजापूरला गेले. तुळजापूरच्या भवानी आईसमोर हात जोडला, पदर पसरला. त्या भवानी मातेला म्हटलं, भवानी माते धाव आणि माझ्या नवसाला पाव. त्यावेळी ती तुळजापूरची भवानी माता नवसाला पावली, म्हणून त्या आईच्या नावानं 5 घरं जोगा मागते बरं का. महिला मंडळ संत एकनाथ महाराजांचा जोगा बरं का. जोगा लक्ष्मीआईचा जोगा असतो बरं का. प्रत्येकानं जोगा वाढायचा बरं का. आणला असला तिनं वाढा, नसताना आणला तर तशी काही जबरदस्ती नाही. ज्यांनी आणला असेल त्यांनीच वाढा, ज्यांनी आणला नसेल त्यांनी शेजारीकडून उसनं घेऊन कोणाला पण वाढा. नाही वाढला तर सकाळी तुमच्या डोक्यात वावतील बघा. पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा वाढायचं नाही तर तुम्हाला सकाळी सकाळी पातळ जुलाब. गेट बड केबळ गावाच्या बाहेर आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. अडाणी निर्गुण प्रगटली भवानी, मोहमहिषासुर मर्दनाला गुणे, मोहमहिषासुर मर्दनाला गुणे. विविध तापाची करावया झाडणे, विविध तापाची करावया झाडणे. लागे तो आवसी निर्वाणी. ओ आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, जोगवा जोगवा मागे. दो 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 दो. ए भक्ता लय उड्या मारून चालायचं नाही स्टेजवर. हॅलो, आवाज दे बे दादा. ए चहा चहा चहा. आई पैसे आले.
बाबासाहेब पाटील यांच्याकडून 100 रुपयाचा जोग आला. धन्यवाद. जोरदार टाळ्या होत्या. आई आ एवढ्या रातची चहा कुठून आणायची ए औ. चहा नसला तर वडापाव पण चालल. आई हाटेली नाही तर इथं वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण चालल. आई सगळे किराणा दुकानावाले इकडे झाले. आई माझं एक कोड होतं कोड. काय म्हटलं बघता. माझं एक कोड होतं. अरे अरे जर का तुझं घोडा असेल हा. जर का तुझं घोडा असेल हा. तिकडे किल्लारीला नेऊन सोड. आई घोडं नाही ग कोड होतं कोड. लवकर लवकर विचार. देवाचं नवीन वार आहे. हा देवाचं नवीन वार आहे. हा एकदा का देवाचं वार गेलं हा की परत देवाला 7-8दा फॅन लावावे लागतात. आयो. तसे वार येत नाही. त्यातले त्या देवाचा सीझन चालू आहे. हा देवाला रोज 2-2 कार्यक्रम असते. विचार आई माझं पहिलं कोड असं होतं. कसं होतं. आई माझं पहिलं कोड असं होतं. कसं होतं. आई बोल. आमच्या साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू कधी सुटल. बघता औ कशाला बिचाराच्या मुळे उठलाय. आधीच व्होल्टेज कम पडते. पण बघता काळजी करू नको. देवाकडे तोडगा आहे. हा. ए सिस्टीम वाल्या दादाची दारू सुटल. कवा ए सिस्टीम वाल्याची दारू सुटल कवा जेव्हा त्याचा लिव्हर फुटल. आयो नाही तर जेव्हा एखादा बॉक्स फुटल तेव्हा कायमची सुटल. आई पैसे घे एकदा. गोविंद रामपुरे यांच्याकडून 101 रुपयाचा जोग आलाय. एकदा जोरदार टाळ्या होत्या. आई माझं दुसरं एक कोड होतं. दुसरं एक कोड होतं. बघता औ जरा सोपं विचार. हा दादा 3 बोट जरी मागे गेलं का आवाज येत नाही बघ. कशामुळे होतं असं बघ बरं. आमचा माईक त्याला लागा ना काय व्हायना. ऑप्शनच ठेवलं नसतं. माग गेलं की बंद पडत. धरलं की पळत आणि सोडलं काय. धरलं की चावतं आणि सोडलं की पळते. असं करू नको. दे आवाज. नाही तर आमची तरी माईक लावली. मग काय म्हटला. दुसरं एक कोड होतं. काय म्हटलं. दुसरं कोड होतं. हो. हे जरा सोपं विचार. हा आणि आपल्यातले आपल्यातच विचार. बरोबर. कारण इथं बसलेली माणसं मला चॅप्टर दिसतात. हा इथं बसलेली माणसं मला चॅप्टर दिसतात बरं का. हा जर का काही चुकलं हा तुला आणि मला डांबरीनं तानो तानो हनतेल. बालाजी रामपुरे 100 रुपयाच्या ठिकाणी जोग आलेला. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आई माझं दुसरं कोड असं होतं. काय म्हटला. माझं दुसरं कोड असं ए होतं. कसं होतं. आई हा काळी कोंबडी पांढरा अंड का देती. भक्त काय म्हटला. काळी कोंबडी पांढरा अंड का देती. भक्ता औ देवाच्या अंगातलंच गेलं. मला नाही वाटत एवढं सीझन देवाच्या अंगात येईल म्हणून. काय म्हटलं. काळी कोंबडी पांढरा अंड का देती. का देते. हा. बघता हो. काळी कोंबडी पांढरा अंड का देते. का देती. एक काम कर. हा उद्यापासून तू दी. मी कसं देऊ. मग द्यायली बिचारी देऊ दे ना तिला. पण का देती. काय देते भक्ता. हे असल्या हलकट प्रश्नाचे उत्तर द्यायला तुला देव काय पोल्ट्री फार्म मध्ये कामाला वाटला. नाही पण काळजी करू नको. देवाकडे तोडगा आहे. एक हा. काम कर. 3.5 मीटर कापड घे. त्याच्या 4 गाड्या घाल. त्यामध्ये 5 किलो हिरवे लिंब बांध. 5 किलो टाचण्या टाक. 5 किलो गुलाल टाक. टाकले. 5 किलो हळदी कुंकू टाक. टाकले. 5 किलो अगरबत्ती टाक. टाकले. सगळ्याचं गठोडं बांध. बांध. आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध. आई वजानं कोंबडी मरण ना. काय म्हणला. वजानं मरण ना. ए बघता ए सोपं इकडे. हा. जर का तुझी कोंबडी वजानं मेली. हा जर का तुझी कोंबडी वजानं मेली गेली. मग मला सांग अंड द्यायचा कुठं प्रश्न येते. ते पण आहे आई. देवाला वेळेत काढतो रे. नाही आई हा. माझं तिसरं एक कोड होतं. बघता औ तुला काय मंगरुळ ग्रामस्थांनी गुत दिले का काय. अध्यक्ष विचारा म्हणले. बरोबर विचार. आई माझं तिसरं कोड असं होतं. कसं होतं. तिसरं कोड असं होतं. इको द्या ना त्याला. काय म्हटला. आई हा विचारू ना. बघ बर विचार. आई खरंच विचार ना. बघ लाड आले नको नाही तर फटके खाशील. आई आ माझं तिसरं कोड असं ए होतं. कसं होतं. आई बोल. आई आ वेळेवर पाऊस का पडत नाही. ते बघ. बघता औ ए बघता हा तुझ्या काय वायरी बिरी तुटल्यात का काय. व्होल्टेज कमी दिसत नाही. का पडत नाही एवढे पाऊस. का पडत नाही. तुला विचारतो का पडत नाही. बघता औ वेळेवर पाऊस न पडण्याची अनेक कारण आहेत. हा गणपती बाप्पाच्या समोर पत्ते खेळतो हा आणि म्हणतो पाऊस का पडन. गणपती बाप्पाच्या मिरवणुकीसमोर दारू पिऊन नसतो गुटखा खाऊन नसतो आणि वरतो म्हणतो पाऊस का पडना. हम्म. जरा लाज धर.
हा भक्ता पाऊस न पडण्याची अनेक कारण आहेत. हा त्यामधलं एक कारण असे भक्त मला सांग, झाड लावलंस का? नाही झाडं लावलीस? नाही का नाही लावलं झाड? आई पाणी नाही ना झाडाला द्यायला. अच्छा, म्हणजे झाडाला द्यायला पाणी नाही. अरे हो. एकीकडे सरकार सांगते झाडं लावा, हा. एकीकडे नगरपालिका सांगते झाड लावा, हा. एकीकडे आपलं ग्रामपंचायत सांगते झाड लावा. हो. लावलंस? नाही ना का नाही लावलं? पाणी नाही ना. चांगलं कारण शोधलंच भक्ता. हा झाडाला देण्याकरता पाणी नाही म्हणून झाड नाही लावलंस, हो झाडाला देण्याकरता पाणी नाही म्हणून झाड नाही लावलंच भक्ता. हा बरोबर? हो. मला सांग, संडासला जातो का? हो पाणी नेतो का? हो खरं सांग, तोंडाकडे बघून वाटतं नेत नसशील. येतो. बस, आणि तुझा वैयक्तिक प्रश्न काय भक्ता? हो ए भक्ता, हो आंघोळ करतो का? हा पाण्यानंच करतो हो भक्ता. हो ए तुला संडासला नेलं पाणी, हा तुला आंघोळीला पाणी आहे, हो. ए तुला दारू टाकून प्यायला पाणी आहे. हो. अरे काय हो म्हणतो, हा काय हो म्हणतो. पण भक्ता एक गोष्ट लक्षात ठेव, हा जोपर्यंत हम्म. तुम्ही आम्ही झाडं लावत नाहीत आणि लावलेली झाडं जगवत नाहीत, तोपर्यंत तो भगवंत वेळेवर पाऊस पाडणार नाही दादा. नाही. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा. कारण झाडं लावणं काळाची गरज आहे. झाडं लावायचं ठेका काही सरकारनेच घेतलं नाही, ग्रामपंचायतनंच घेतलं नाही. तुमची आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे. व दिवसेंदिवस उन्हाळा कडक पडत चाललाय. मागचा जसा उन्हाळा होता त्याच्यापेक्षा पुढचा उन्हाळा कडक पडतोय. का? तापमान वाढत चाललं दिवसेंदिवस. त्याला कारण कोणास काय असलं पाहिजे? त्याला एक कारण दादा, झाडं माणसाने आहे ती झाडं कापली आणि नवीन वृक्षारोपण होत नाही, त्यामुळे झाडं लावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा. पाणी अडवा, पाणी जिरवा. पण तुमचं आमचं सगळं सध्या उलट चालू आहे. आपलं असं चालू आहे, याला अडवा त्याची जिरवा, याला त्याला अडवण्यापेक्षा, याची त्याची जिरवण्यापेक्षा, याला त्याला नावं ठेवण्यापेक्षा, याची त्याची टिंगल करण्यापेक्षा, आपल्या शेजारच्याचा भावकीचा पाय खेचण्यापेक्षा नाथ महाराज म्हणतात त्या भगवंताचं नामस्मरण करा, गणपती बाप्पाची भक्ती करा. जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. पण भक्ती कशी कराय का? नवविध भक्तीच्या नवरात्रा करुण पोटी मागेण ज्ञानपुत्रा. नवविध भक्ती करायला सांगितली. कीर्तनम, श्रवणम, यश, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्यम, आत्मनिवेदन. त्या 9 प्रकारच्या भक्त्या जो भक्त करतो त्याला गणपती बाप्पा साक्षात दर्शन देतात दादांनो. म्हणून अशी भक्ती केली पाहिजे. नाथ महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी गणपती बाप्पाची भक्ती केली कशी? पण नवविध भक्ती केली म्हणून दादा. भक्तीचं ढोंग नकोय, भक्तीचं सोंग नकोय. कारण अलीकडे गणेश भक्तांना गणपती बाप्पाची भक्ती काय म्हणतात यालाच माहीत, गणपती बाप्पाच काय म्हणतात हे माहीत नाही. त्यांना वाटतं फक्त एखादी गणपती बाप्पाची मूर्ती आणायची, बसवायची आणि विसर्जन करायचं म्हणजे गणेश उत्सव साजरा होत नाही दादांनो. जीवनामध्ये आचरण आणलं पाहिजे. भक्ती कशी आहे का? आता येताना ये जळकोट लागला आम्हाला, येताना जळकोट. हो, तिथं काही एका चौकामध्ये मोठा हायवे, हो मोठा हायवे, त्या तिथं पोरं अख्खं ट्रॅफिक जाम करून टाकलं त्या गणेश उत्सवानं. दारू पिऊन पोरं नाचत होते गणपती बाप्पासमोर. लाजा वाटल्या पाहिजे जाऊन. लाजा वाटल्या पाहिजे. हिंदू धर्माची आपण टावाळे निंदा करतो, विडंबन करतो आपण बरं का. आपल्या धर्माचं, आपल्या धर्माची दादांनो कधीही विडंबन केलं नाही पाहिजे. हो, दुसरे जे करतात ते का कमी का? हा, म्हणून आपण देवाचं नाटकं करू नका. ब्रँड भक्ती करा, ब्रँड. रिअल स्टार व्हा, रील स्टार हो नका, रिअल स्टार व्हा. कारण देवाच्या पुढं दारू पिऊन नाचू नका, गुटखा खाऊन नाचू नका देवाच्या पुढे. छत्रपती शिवाजीराजांची जयंती असतील, पोरं गुटखा घेऊन दारू पिऊन नाचतात दादांनो. छत्रपती शिवाजीराजांना दारू पिऊन स्वराज्याची निर्मिती केली नाही दादांनो. गुटखा खाऊन छत्रपती शिवाजीराजांनी युद्ध केलं नाही दादांनो. त्यासाठी दादांनो आदर्श घ्या, आदर्श घेतला पाहिजे. म्हणून आजच्या तरुणांना भक्ती कशी केली पाहिजे? नाथ महाराज म्हणतात नवविध भक्तीच्या नवरात्रा करुण पोटी मागीन ज्ञानपुत्रा. धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा, अनदंब संसार सांडी नको पात्रा. आईसा जोगा मागून ठेविला, जाऊन महाद्वारी नवस फेडिला. एका जनार्दनपण देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्याकरता देवाची भक्ती करणं फार आवश्यक आहे. हो, या ठिकाणी माझ्यासोबत आलेले सर्व गुणीजन कलाकारांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. महाराष्ट्रातील उत्कृष्ट गायनाचार्य, उत्कृष्ट कीर्तनकार, संगीत अलंकार संतोष महाराज लहाने माझ्यासोबत आज हार्मोनियम वादन करता आलेलं आहेत. या ठिकाणी मला सगळे कोण साथ करतात संतोष महाराज, संजय महाराज जाधव आळंदी देवाची. या ठिकाणी मला ढोलकीला साथ करतो उत्कृष्ट ढोलकी वादक आमचा योगेश महाराज बोंबे. या ठिकाणी मला जो गायनाला साथ करतो आमचे प्रल्हाद महाराज, युवा कीर्तनकार प्रल्हाद महाराज आळंदी देवाची. सर्वांनी एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. या ठिकाणी एक गवळण होईल. त्यानंतर भारुडाचा कार्यक्रम, जनजागृती भारुड मंडळ आळंदी देवाची. हा भारुडाचा कार्यक्रम पुढे असाच चालू राहील. सर्वांनी आतापर्यंत जशी कार्यक्रमाला साथ दिली तशी शेवटपर्यंत साथ द्या. सर्वांनी एकदा प्रेमानं त्या प्रभूचं भजन करायचं बरं का. उठून कोणी घरी जायचं बरं का. मावशी रात्री माझा कार्यक्रम पुण्यात होता, तिथं अशीच एक मावशी मग उठून घरी गेली. म्हणलं म्हातारे खाली बस, घरी जाऊ नको. म्हातारीनं ऐकलं नाही.
म्हातारी घरी गेली, घरी गेले गेले म्हातारीला अटॅक आला. सुरेश शंकर बेराजदार 200 रुपयाचा जोगाला. धन्यवाद. एका सर्वांनी जोरदार टाळ्या होऊ द्या. सुंदर या ठिकाणी भव्य दिव्य वातावरणामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय. मंगरुळकर या ठिकाणी तारीख घेण्यासाठी आमच्या प्रवीण दादा तसेच बाकीचे काही कार्यकर्ते मला आळंदीला भेटण्याकरता आले होते इथून. कशामुळे फक्त तारीख घेण्यासाठी. हो, म्हणून या ठिकाणी इतक्या दूर येण्याच्या योगाला म्हणून आपल्या सर्वच मंडळासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर एक सुंदर गवळण, त्याच्यानंतर भारुडाचा कार्यक्रम पुढे चालू असत. सर्वांनी एकदा प्रेमानं गणरायाचं भजन करायचं आहे. आता माझ्यासोबत बरं का मला 5 माणसं वाचते का कोण 5 माणसं द्या हेलो हेलो आवाज याला आवाज चालू कुठं नाही होत बरोबर. असू दे, जाऊ दे, चला असू द्या. तू आवाज दे बाळा, काहीच करू नको. हेलो वाटलं त्याच्यातलं एकर तिकडे फिरव, तिकडंच आहेत ते सगळे. हॅलो चेक. हा असा आवाज राहू दे, असा राहू दे. काही होत नाही, जळत नाहीत बॉक्स. रोजचा आमचा अनुभव आहे. कशाला हा बघा आता केला कमी, कमीच करू नका आवाज. हॅलो चेक. हॅलो हॅलो हेलो